पाहिजे. राजा राजा आधी लगेच कोंडाण्याचा मगच माझ्या रायबाचं असं म्हणणाऱ्या बाजी सारखं तवीर तानाजी सारखं प्रेम करा, प्रेम करा. राजा राजा साठ मारलं द्या, रात्रीच किल्ला घेतो म्हणणाऱ्या कोंडाजी परजुमात सारखं प्रेम करा. धर्मवीर संभाजी महाराजांसारखं धर्मावर निस्वार्थी प्रेम. आणि तसंही जमत नसेल तर जिजामातांसारखं प्रेम करा. त्या मातेनं आपलं सर्वस्व देवधर्मासाठी अर्पण केलंय. असं कसं केलं असावं त्यांनी प्रेम? आणि आज आम्ही काय करतोय? असं आज ते मला थोडं वेगळं बोलायचंय. महाराष्ट्राची पुण्याई होती, महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा इथे जन्माला आला, इथे जन्माला आला. अवघं 50 वर्ष महाराजांना मिळालं, पण त्या 50 वर्षाच्या कालावधीत 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं करून महाराष्ट्राच्या भाड्यावर अभिमानाने सांगावा असा इतिहास महाराजांनी घडवून ठेवलाय. पण आज त्याच गोडकोठांवरती विचित्र नावे लिहून ठेवतात. हे पाहून असं वाटतं हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. महाराजांचं पाऊल ज्या गडकोटांना मिळालं तो गडकोट स्मारक व्हायला पाहिजे. पण आज आम्ही समुद्रात स्मारक उभे करण्याचे स्वप्न पाहतो. हे पाहून असं वाटतं हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. आम्ही आमच्या गाडीवर अभिमानाने लिहितो राहते शिवराय छत्रपती. अरे बघतोयस काय मुजराकर? अरे पण तीच गाडी रात्री संध्याकाळी एका बिअर बार समोर उभी पाहून असं वाटतं हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. जिजाऊने शिवरायाला सांगितले होते शत्रू